गवारीची शेंग तर आपण सगळेच नेहमी करत असतो, पण या पद्धतीने नक्की एकदा रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. ओला नारळ मुठभर घेतला होता, मुठभर डाळे घेतले होते, कोथिंबीर, लसूण आणि 7 ते 8 हिरवी मिरची घेतल्या होत्या. त्याचं मस्त वाटण बनवून घेतलं. कढईमध्ये 4-5 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी टाकून घेतली. मस्त तडतडली की हे मिक्सरमध्ये केलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे. वाटण 1 मिनिटासाठी छान तेलात परतून घ्यायचंय आपल्याला. तुम्ही अशी डाळे घालून कधी गवारीची शेंग केली होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. डाळे टाकले ना गवारीची शेंग बनवत असताना इतकी भारी लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करा. डाळ्यामुळं एक वेगळीच चव येते या गवारीच्या शेंगाच्या भाजीला. आणि बघा हे सगळं 1 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली आणि आता गवार स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकून घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता हे सगळं आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आमच्या घरात ना हिरव्या मिरचीची गवार केली ना तर अशी डाळे घालूनच बनवावी लागते. सगळ्यांना अशी आवडते आणि डाळे घातल्यामुळं ना थोडीशी अशी मिळून पण येते ही गवारीची भाजी आणि खाण्यासाठी सुद्धा छान लागते. आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं आणि ते पाणी ही गवार शिजण्यासाठी टाकून घेतलेलं आहे. झाकण ठेवलं 2 मिनिटासाठी. ही गवारीची शेंग वाफवून घेणार आहे. आणि आता ना आज तुम्हाला लसूण खोबऱ्याचं वाटण मी कसं बनवते हे खूपदा शेअर केलं होतं, पण आपल्यात आता यूट्यूब फॅमिली मेंबर खूप नवीन आलेले आहेत आणि त्यांना माहिती नसतं, तर त्यांच्यासाठी आज परत एकदा या ओल्या नारळाच्या वाटणाची रेसिपी शेअर करते. तर अख्खा ओला नारळ एक घेतला होता, बारीक कट करून घेतलाय तो. आणि इथं आता चांगली अर्धी जुडी इतकी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि जे कोथिंबीरीचा देठाकडला पूर्ण भाग आहे ना तो मी वाटणामध्ये वापरणार आहे. आणि जो पाल्याकडला भाग आहे ना तो तसाच ठेवलेला आहे मी. इथं आता देशी लसूण आहे ना मोठी 1 वाटी घेतला होता. त्याच्यामध्ये हा ओला नारळ, कोथिंबीर आणि बघा अगोदर मिक्सर जारमध्ये दाखवलं होतं मी 1 चमचा तीळ घेतले होते. तीळ कच्चे असले चालतील, भाजलेले असले तरी पण चालतील. तीळ खाल्लेलं चांगलं असतं केसासाठी किंवा हाडांसाठी, त्यामुळे तीळ मी 1 चमचा वाटणामध्ये वापरत असते. आणि आता बघा हे सगळं मिक्सरला टाकून वाटून घेतलं आणि राहिलेली ही कोथिंबीर सुद्धा टाकली आणि परत एकदा हे मस्त मिक्सरला वाटून घेणार आहे. आता बघा हे ओल्या नारळाचं वाटण आहे ना सगळं तयार झाले. आणि आता पानाकडली जी कोथिंबीर शिल्लक होती ना ती बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही म्हणाल असं का? तर बघा सकाळी सगळ्याच ताईंच्या मागं खूप गडबड धावपळ असते आणि रोज कोथिंबीर काढायची, ती स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची, त्यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे मी काय करते की वाटण बनवलं ना तर ही पानाकडली जी बाजू आहे ना बारीक चिरते आणि या वाटणमध्ये मिक्स करते. त्यामुळे मला रोज उठून कोथिंबीर काढावी लागत नाही, ती स्वच्छ धुवून चिरावी लागत नाही. हा एक माझा वेळ वाचत असतो. आणि आता ही कोथिंबीर बारीक चिरलेली या वाटणामध्ये सगळी मिक्स केली. आणि मग स्टीलचा एखादा एअरटाईट कंटेनर घ्यायचा किंवा प्लॅस्टिकचा असेल तर प्लॅस्टिकचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळं वाटण भरून ठेवायचं. अशा पद्धतीनं केलेलं वाटण आरामात 5 ते 6 दिवस टिकतं व्यवस्थित, काही सुद्धा होत नाही. त्यापेक्षा जास्त दिवस सुद्धा टिकू शकतं, पण मी 5 ते 6 दिवसासाठीच बनवते. आता म्हणजे झाकणाला कधी कधी पाणी सुटतं बघा आणि ते पाणी पडून वाटणाचा वास येतो म्हणून टिश्यू पेपर जो असतो ना तो लावलाय आणि मग झाकण बसवले. आता वाटण तर बनवून फ्रीजमध्ये ठेवले. तोपर्यंत इकडं आपली गवारीची शेंग सुद्धा शिजून तयार होती. जाडसर कुटलेला 1 मूठ शेंगदाण्याचा कूट टाकला, मिक्स करून घेतली आणि तयार झाली आपली मस्त अशी ही झणझणीत गावरान पद्धतीची गवारीची शेंग. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये केल्यानंतर कशी झालती हे सांगा. आता बघा घरातली सगळी कामं आवरलेत, किचन ओट्यावर भांडी दिसत असतील, सगळा किचन ओटा क्लीन दिसतोय. आता 8 दिवसातून एकदा ना ह्या किचन ट्रॉली आहेत ना मी असं जो छोटा नॅपकिन हातामध्ये दिसतोय ना त्याच्यावरती साबणाचा फेस करते आणि त्यानं ह्या ट्रॉली ना सगळ्या पुसून घेत असते. म्हणजे काय होतं बघा ह्यातल्या 3-4 ट्रॉली आहेत ना त्या जास्त खराब होतात. एकतर चमचे असतात ती पण खराब होती, पातेले असणारी आणि जेवणाची ताटं आणि मसाल्याचा डब्बा असणारा, कारण तिथं आपला सारखा हात लागतो आणि बऱ्याच वेळेस तेलकट हात असतो. त्यामुळे बोटं उमटतात किंवा मुलं पण घरात कधी कधी गडबडीत जेवत असताना चमचा वगैरे पाहिजे असेल तर येतात आणि तसंच ट्रॉली उघडतात आणि घेतात. त्यामुळे बोटं उमटतात आणि अचानक कोण आलं ना ते खूप खराब दिसतं. त्यामुळे एक 8 दिवसातून ना मी एकदा तरी ना असा फेस करून सगळ्या ह्या किचन ट्रॉलीत ना क्लीन करून घेते. आणि बघा हँडल्सवरती पण बरीच धूळ पडलेली असते किंवा आपण चपात्या वगैरे लाटत असताना थोडंफार पीठ पडतं आणि असं नाही ना स्वच्छता केली तर झुरळं होतात बघा. आता आम्हाला या घरात राहायला येऊन ना 11 फेब्रुवारीला 3 वर्ष पूर्ण झालेत, पण माझ्या घरात बिलकुल झुरळं नाही आहेत. किंवा बरेच जण म्हणायचे की ट्रॉलीजमध्ये झुरळं वगैरे होतात, पण असं काही नाही. आपण व्यवस्थित त्याची स्वच्छता ठेवली ना झुरळं वगैरे होत नाहीत. आता एकदा ना साबणचा फेस करून ह्या सगळ्या ट्रॉली म्हणजे घासून
घासून घेतल्या आणि नंतर तेच कापड स्वच्छ पूर्ण स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुतलं आणि त्या सगळ्या ट्रॉली पुसून घेतल्या. खरं तर त्या ट्रॉलीच्या वरती ना जो कागद असतो ना प्लास्टिकचा, मी आणखीन तो सुद्धा काढलेला नाही. आता बघू कधी काढायचा, त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि त्यानंतर बघा हे केळी काढण्यासाठी आले होते. बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की अगोदर केळीचं झाड तोडायचं आणि नंतर घड तोडायचा. तर मी फक्त केळीच्या झाडावरती ना सुरुवातीला 1-2 असे वार केले आणि नंतर ह्या घडाच्या ना ज्या पिकलेल्या फक्त केळी आहेत ना त्या तेवढ्या मी काढून घेतल्या. आणि मी खरं तर ना ह्याचं दोन्ही पद्धतीचं शास्त्र माहिती करून घेतलंय. एकतर केळीचं झाड का तोडतात, तर छोटं दुसरं पिल्लू आलेलं असतं तर त्याला एनर्जी त्याची जावी म्हणून. आणि आणखीन असे बरेच जण वेगवेगळे शास्त्र सांगतात. मग मी दोन्हीचा विचार करून फक्त झाडावरती 1-2 वार केले आणि जे पिकलेले वरचे घड होते ना ते काढायचे होते, मी ते काढून घेतलेले आहेत. आणि मस्त इतकी देशी केळी टेस्टला भारी आहे ना. आणि खरं सांगू का, हा घड मी आत पण नेऊन पिकू घालू शकत होते, पण झाडाला पिकलेली केळी आहे ना तिची चव मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आता केळी काढून घरात घेऊन आले. आज तुमच्यासोबत हा छोटासाच व्लॉग शेअर करते. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक सुद्धा करा. नंतर भेटू. श्री स्वामी समर्थ.